मुनींना कोणत्या कर्माच्या कारणाने आहारात अडथळा येतो? माहिती घ्या. आपणास कोणत्या कर्माच्या कारणाने चांगले शरीर मिळते? वीर सेवा दलाच्या वतीने धर्म शिक्षणासाठी काय कार्य करतात? प्रदूषण करून व्याख्यानमाला व्यसनमुक्त देणे. पाठशाळा अभ्यासक्रमाची 2 पुस्तकांची नावे सांगा. बालसंस्कार, बालबोध, बालसंस्कार. 3 विषय क्रमांक 4 आहे पूर्वाचार्य. जैन पूर्वाचार्य. पहिला प्रश्न आहे, प्रथमाचार्य शांतीचक्र महाराजांनी अंतिम उपदेश किती वेळेपर्यंत दिला? 22 मिनिटं. सांगतो दोघं त्यासाठी ठेवलं. तुम्ही चर्चा करून सांगायचं. त्यांनी एक सांगतात आणि त्यांनी एक सांगायला नको. दोघींचं उत्तर एकच पाहिजे. 5 मिनिटं सांगितलं आणि 22 मिनिटं सांगितलं. कोणतं बरोबर करायचं? पण यांनी 5 मिनिटं सांगितली. यासाठी 2 दिले. असं नाही हो. त्याची बरोबर सुद्धा एक मार्क पण नाही. काय करायचं? बरोबर देऊया. चला 5 वाजून 10 मिनिटापासून 5 वाजून 32 मिनिटापर्यंत 22 मिनिटं. व्रतामध्ये किती उपवास होता? सिंह निष्पीडित व्रतामध्ये किती उपवास होता? 240 उपवास होतात. तीर्थंकराच्या अंगावर किती शुभचिन्हे असतात? लांछन किती असतात? चर्चा करून सांगा. तीर्थंकराच्या अंगावर किती शुभचिन्हे म्हणजे लांछन असतात? उत्तर चुकलं नाही. किती तीर्थंकर 3 पदधारी आहेत? 3 निंब कशाचे प्रतीक आहे? मोक्ष. ते 3 मिळून मोक्ष लागतो. धर्मध्वज म्हणून पंचरंगी ध्वजाची निवड कोणी केली? आचार्य समंतभद्र. आणि प्रश्न. हा 2 उत्तर सांगितले. दोन्ही चुकीचे आहेत. अंतरात्मा आहे. वेट 10 सेकंद. किती परमेश्वरी अंतरात्मा आहेत? संसारात अवधी ज्ञानी असू शकतात. किती परमेश्वरी संसारात अवधी ज्ञानी असू शकतात? 3 परमेश्वरी संसारात अवधी ज्ञानी असू शकतात. हां. अमूल दृष्टी अंगात कोण प्रसिद्ध झाले? अमूल दृष्टी अंगात कोण प्रसिद्ध झाले? आहे. चर्चा करून सांगा. परिग्रह पापामध्ये कोण प्रसिद्ध आहे? पहिला प्रश्न आहे, श्रवण बरोबर येथे भगवान बाहुबलीची मूर्ती कोणी बनवून घेतली? माईक जवळ धरून सांगा. बहिणीकडे बाप दृष्टीने पाहिल्याने कोणास वैराग्य उत्पन्न झाले? चर्चा करून सांगा. नाही. कुलभूषण देशभूषण 5 पाप आहेत. बरोबर. 5ही पापापेक्षा महापाप कोणतं? परिग्रह. असत्य पापामुळे कोणता राजा नरकात गेला? असत्य पापामुळे कोणता राजा नरकात गेला? राजा वसुराजा. पुतणुऱ्याने कोणत्या कोर्टात वकिली सुरू केली होती? सांगली. 10 सेकंद. वेट. त्यांच्या जीवनाचा अंत कोठे झाला? चर्चा करून सांगा. उत्तर अर्ध बरोबर आहे.